कदाचित तुम्हाला माहीतच नाहीये, माझा जो कन्सर्न आहे तो कन्सर्न पोलीस स्टेशन हे फॅसिलिटी प्रोव्हायडर असले पाहिजेत, पण पोलीस स्टेशन जर छळछावण्या होत असतील तर अशा छळछावण्या घातक आहेत. लोकांचा कायद्यावरचा आणि एकूण न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल, तो उडता कामा नये. हा माझा जास्त कन्सर्न आहे. माझा कन्सर्न हा आहे की एखादं लेकरू आधी त्रासाला कंटाळून गेले आणि तुम्ही त्याच्यावर ती किती मुलांसोबत चॅट करत होती हे चॅट सांगताय. 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू, बरं 1 मिनिटासाठी असं गृहीत धरू की एखाद्या मुलीने 2 मुलांसोबत चॅट केले, मग तुम्हाला अधिकार मिळतो मारायचा? तुम्हाला अधिकार मिळतो तिला टॉर्चर करायचा? कोण आहात तुम्ही? कुठले ठेकेदार आहात तुम्ही? तुम्हाला कुणी अधिकार दिला हे सगळं करायचा? एखादी मुलगी ती तिचं आयुष्य जगताना तुम्ही तिच्या संबंधाने असणाऱ्या ज्या सराउंडिंग आहेत त्यावर न बोलता, पत्रकार जेव्हा पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारतायत, माझ्याकडे एक केस आहे, मी त्याच्यामध्ये नाव डिस्क्लोज करू इच्छित नाही, पण माझ्याकडे इतक्या काही चॅट आहेत, त्याच्यातल्या एवढ्या काही चॅट आहेत की काय पद्धतीने पोलीस अधिकाऱ्यांनीच, मला हे दाखवायला पण लाज वाटते अक्षरशः की काय गलिच्छ पद्धतीने हे सगळं केलं गेलं. पण याच्यात ऑनरेबल कोर्टाची एक ऑर्डर आली आहे. तुम्हाला आठवत असेल की एक महिला एका पोलीस अधिकाऱ्यावर तिने तक्रार अर्ज दाखल केला आणि तिचं पण फोटो चुकीचे लावून तिच्याबद्दल अत्यंत चुकीच्या वदंता पसरवल्या गेल्या. तिने त्या संदर्भाने कोर्टाकडे अपील केलं. कोर्टाने याच्यामध्ये एक वर्डिक्ट दिलंय बेल ऑर्डर देताना, आणि त्याच्यामध्ये कोर्टाने 23 सप्टेंबर 2025 ला कोर्ट काय सांगतं बघा. This is an application for anticipatory bail. The applicant is apprehending her arrest in crime number 1633 of 2024 registered with Kalwa Police Station for the offence punishable under section 35308 761(2) of the Bharatiya Nyay Sanhita 2023. I have heard learned counsel for the applicant for some time. Learned counsel for the applicant submits that the applicant had lodged the complaint against the present first informant, who is Assistant Commissioner of Police. मी कोर्टाचं वाचते या निकाल. Who is Assistant Commissioner of Police for gang rape. It is submitted that the present FIR allowing extortion is lodged as a counter blast to the said complaint lodged by the applicant. Okay. पुढे असं सांगितलं की I have pursued the FIR. The first informant has made very serious allegation. The first informant has alleged that even ex-judges are the members of extortion gang of the applicant. The said allegation reads thus. की असं सांगितलं गेलं की जज आणि बाईची मिळून टोळी आहे आणि ते लुटतात वगैरे. काय म्हटलं होतं कोर्टाने? स्पेसिफिक पॅरा कोट केलाय आणि कोर्ट असं सांगतंय, त्यानंतर काही दिवसांनी तिने माझे विरुद्ध तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कार्ले यांचे विरुद्ध गँगरेप केल्याच्या तक्रारी अर्ज केल्याचे समजले. त्यानंतर आम्ही सदर महिलेची माहिती काढली असता समजले की तिची टोळी असून त्यामध्ये वकील, माजी न्यायाधीश व इतर लोक असून ते, मी युवतीचं नाव जाणीवपूर्वक वाचत नाही, महिलेचं नाव, हिचे मार्फत प्रेमाचे जाळे टाकून सरकारी अधिकाऱ्यांना फसवतात व त्यांच्या विरुद्ध विनयभंग बलात्काराची तक्रार करून ती मागे घेण्याकरता मोठ्या रकमेची मागणी करतात. त्यांची मागणी पूर्ण करणाऱ्या व्यक्तीविरुद्धची तक्रार कालांतराने मागे घेतात. अशा प्रकारे केलेल्या 7-8 तक्रारीची माहिती मला असून आवश्यकता असल्यास मी सादर करेन. कोर्टाला म्हटलं, पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की आम्ही हे कोर्टाला सादर करू, आणि कोर्टाने काय सांगितलं त्यावर? The first informant through the investigating officer shall produce the material of relation to the aforesaid allegation on the next date. The first informant is put to notice that if the allegation are found to be baseless, appropriate penal action and departmental action will be ordered against him. कोर्टाने सांगितलं की तुम्ही ते पुरावे सादर करा. तो कोणता जज आहे, तो कोणता माणूस आहे, त्या सगळ्यांची नावं, आधार कार्ड, फोटो, त्यांचं सगळं सादर करा. आणि कोर्टाने तारीख दिली त्याच्यात 29 सप्टेंबर.
तर सुषमा अंधारे यांच्या या पत्रकार परिषदेवर आपलं लक्ष असेल. एक छोटासा ब्रेक.